अभी मैं कुछ बोलने के मूड में नहीं। इधर क्या करने आए तुम? खान सर मजा ले रहे हैं। बहुत तकलीफ हुआ। हाँ। तुम ऐसे बेगारी काम करने से काम बात क्यों कर रहे हो? मित्रांनो तुम्ही बघू शकता हा ट्रेक आम्ही जिथून गाडी लावली आहे तिथून 6 ते 7 किलोमीटरचा ट्रेक आहे. ट्रेक नाही म्हणता येणार पण हा रस्ता आहे 6 ते 7 किलोमीटरचा. 2 बघा मित्रांनो इथून 2 किलोमीटर आहे फक्त रांगणा किल्ल्यातून. म्हणजे आम्ही जवळजवळ 5 किलोमीटर चालत आलेलो आहे आतापर्यंत. बघा मित्रांनो तुम्ही मॅप बघू शकताय बघा. नाही मॅप नाही येतो. मित्रांनो आपण आता मेन दरवाजात आलोय आपण आता. हे बघा चिकू सर चिकू सर चिकू सर ओ चिकू सर प्रेक्षकांना आपली माहिती जरा द्या किल्ल्याबद्दल थोडीशी. किल्ल्याबद्दल माहिती द्यायचं म्हणलं तर किल्ल्याला इतिहास बराच आहे तसा. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या गडावर येऊन गेले. त्यांच्या आवडत्या किल्ल्यापैकी हा एक किल्ला आहे रांगणा. बरोबर हो. त्याचबरोबर काही वेळेला त्यांना स्वतः हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी स्वतः यावं लागलेलं होतं. त्यामुळं एक छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा रांगणा किल्ला आहे. ओव्हरऑल तुम्हाला किल्ला एक्सपिरियन्स कसा होता जो ट्रेक होता? सुरुवातीला वाटलं काही एवढा ट्रेक नाही म्हणजे, परंतु जसं पुढे पुढे येईल तसं किल्ल्या म्हणजे थ्रिल आहे हो आणि कठीण आहे गड तसा. ओके थँक्यू. हे बघा आजूबाजूचा परिसर रांगणा किल्ल्यावरचा. त्याचे टोप वगैरे. हा जो दरवाजा आता आपण जिथून आलो हा मेन दरवाजा. आमचे कार्यकर्ते सगळे दमून थकून असे बसलेले आहेत. हे किरण सर बघा. किरण सर तर जास्तच वैतागलेले दिसत आहेत. हा तर आयुष्यालाच कंटाळला होतो. ऐतिहासिक निंबाळकर वाडा. त्या मुख्य दरवाजात आपण आज जातोय आता. पाण्याची विहीर आहे. खाली गेले काही कोण? नाही पाणी कमी आहे. हे बघा हे बघा पाणी. बघा मित्रांनो हे इथं एक विहीर शिवकालीन विहीर. पाणी बघा कसं आहे. पाणी बघा फक्त कसं आहे. थंड पाणी आहे. हे घे बसा रस्ता मॅप दाखवायचं बंद करा. हे बघा मित्रांनो आता आपण रांगणा किल्ल्यावर महादेव मंदिरापाशी आलोय. हे बघा हे महादेव मंदिर पाहू शकता. आणि आजूबाजूला परिसर हे असे. हे बघा दीप महास्तंभ म्हणते त्याला. मला पण आत्ताच समजलं. शिवकालीन तो. हे बघा रवीचा चेहरा सकाळपासून आज असाच आहे. चप्पल काढूया. हे आजूबाजूचं मला ते अलीकडचंच मंदिर आहे बट तिथं पूर्वी असणारच म्हणजे. हे बघा मित्रांनो आता आपण रांगणेबाई मंदिर खाली त्याच्या खाली महादेव मंदिर. तेच की आपण आता इथं आहे. तलाव महादेव मंदिर आपण पाहिलं. आता सध्या दीपमाळ आपण आताच बघितली. त्याच्यानंतर हे 2 मंदिर. आणि चिक्काबाईंचं कुठे आहे बघ गणेश मंदिर. हनुमान मंदिर रांगणा हो ते तिकडे गणेश मंदिर तिकडे आहे. ती कुठं गणेश मंदिर साईडला तिकडं. हा तो तिकडे 2 तलाव आहेत. तिकडे पण तलाव आहे. ते मंदिर अशा प्रकारे भुयारी मार्ग आहे. तिकडे आपण भुयारी मार्गात जाणार. हे कोणतं मंदिर आहे? हनुमान मंदिर. हे हनुमान मंदिर बघू शकता. अक्षा आम्ही इथं
बसून थोडं जेवण करणार, त्यानंतर मग परतीचा प्रवास आमचा चालू. हे सचिन सर तुम्हाला ओव्हरऑल किल्ला कसा वाटला? ओव्हरऑल किल्ल्याचे वास्तू बघता सर्व शिवप्रेमींनी इथं येऊन आवश्यकता भेट दिली पाहिजे. आपल्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे आणि इथं आल्यानंतर शिवाजी महाराजांचं कल्पकता ह्या गुणाचं स्मरण करून माणसांनी इथं येऊन हा परिसर बघितला पाहिजे, असं एक माझं मत आहे. आणि जे 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 पर्यटक इथे येतात त्यांना काय सांगता तुम्ही, म्हणजे कचरा वगैरे हे ते येतात बाबा प्लॅस्टिक जे काय आपण आणणार आहे ते आपण आपल्या बरोबर सोबत खाली घेऊन गेलं पाहिजे, जेणेकरून स्वतः आपल्याला हा किल्ला स्वच्छ ठेवता आला पाहिजे, एवढं माझं विनंती आहे आणि शिवप्रेमींना एक कळकळीची विनंती. ओके, धन्यवाद. एवढा मोठा आमच्या कार्यकर्त्यांना आता रस्ता सापडत, सगळे कन्फ्युज मूड मध्ये. आता आमच्या कार्यकर्त्यांना रस्ता सापडत नाही. हा तर डिसाईड झाली, सांगा कुठे जाणार आहे आपण? मार्ग पुढे जाणार आहे, तिरका कुठे जाईल? चला दादा सर, आपल्याला काय कळलं यातलं? कुठं जायचं आपल्याला? कुठं जायचं ठरलंय आपलं? गणेश मंदिर. माझं दोघं तर मुलं काय करणार? तटबंदी काय बघितली? चला बरं बंद करा. चार्जिंग नाही होईना झाली. हे नवीन काय दिसलं ना निखिल भाऊला, काय बघून स्क्रीनशॉट काय. हे बघा असं आकाश आमचा कायम आम्हाला दिशा देत असतो. चालतंय की अक्षय नव्हतं? चालतंय की अक्षय. दिसली का तटबंदी? अक्षय तटबंदी दिसली का? कुठं तर येणार आहे ती दरी. अरे यो चौधरा काय तू बोर्डवर निघालास तू. तणावाचे वातावरण आहे एकदम. कोणाला काहीच समजत नाही कुठं आहे आपण. सुजित सरांचा प्रयत्न फसलेला आहे. तिकडे काय नाही बोर्डवर. मी अजूनही सांगतो सचिन सर, पाणी तळ आहे, नको ते हे करू नका. ही बघा आमची कसरत, तारेवरची कसरत बघा. जायला तिथं शायनिंग मारत असतो ना. परनीत सर बघा माग आपलं जड पोट घेऊन संघर्ष करून. तटबंदी आहे पुढे. हे बाई तटबंदी आहे. झेंडा दिसते ना हे असे भांडणं असं चालू आहेत. भांडणाशिवाय जीवन नाही मित्रांच्या आयुष्यात. काहीतरी डायलॉग मारलाय पण ठीक आहे. आपण तिकडं जाऊ. हे घे बसा रस्ता मॅप दाखवायचं बंद करा. डोकं पिकलं ते ऐकून आणि तिकडे नाही तर ह्या दरीत उडी मार ना. वेब बघ ना, कुठला वेग? वेब काय? वेव कुठला? वेब कुठली वेब? व्ह्यू म्हणायचं. निखिल मोहिते पाटील, थोडा इंग्लिशचा प्रॉब्लेम, थोडा नाही मेजर. आता आहे का अण्णा इकडे? हे काय आहे? काय वाटतंय? इंग्लिश मध्ये सांग. इंग्लिश मध्ये सांग ना. इंग्लिश मध्ये सांग ना थोडस. काय इंग्लिश मध्ये बोल. अरे काय म्हणतात? वेब तो म्हटला वेब. निखिल तिकडचा वेब घ्या की. इथं पार्ट टाइम काम करतो ना. मंदिराच्या बाहेर चप्पल पॉलिश करतो. ओती तटबंदी ज्या तटबंदी ना ओती तटबंदी. हे कोणतं मंदिर आहे? झूम करून गणेश मंदिर. नितेश 2 मिनिट चाललो. जुन्या काढलं
जुन्या काढलीच घे काढावा आपण ज्या झाली 6 किलोमीटर चाललोय ते चालले वर आणि 5-6 किलोमीटर झाले. सिरियस टॉकिंग. गड खूपच मोठा आहे. फुल दिवस फिरा गड. दिसले की मला कुठं व्ह्यू बघा मित्रांनो, फक्त व्ह्यू असा अप्रतिम व्ह्यू आहे. वेब निखिलच्या भाषेत वेब बघा, वेब. इंग्लिशचा प्रॉब्लेम नाही वेब बघा. आवाज आहे का? येस. तुम्हाला व्ह्यू दाखवते. जबरदस्त व्ह्यू आहे बघा मित्रांनो. निलेश कुठे आहे आपण आता आपण सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी. ते झालं सगळं. आता कोणत्या पॉइंटवर आपण? आता आपण गणेश मंदिर पॉइंटला आहे. तिथे फक्त एकच वाघ आहे. चिलकधी बुरुज तो कर्नाटकातून इकडे मिलनसाठी येतो. मेल केलाय. मिलनसाठी नाही तो कर्नाटकातून इकडे गर्लफ्रेंडला भेटायला येतो. मिलनसाठी इकडे येतो. तो भेटून नंतर लगेच जातो. मीटिंग म्हणजे वाघ असून चोर पावलं जातो. निघून जातो. आणि बॉबी 5 गेली आणि बाप्या. काय टॉपिक आहे? आपल्यातली 5 मेंबर मिसिंग आहे. ते आता कुठे घाळ झालेत. घाळ गडावर तर घायल गडावर तर आलोय पण विषय असा झालाय, काय घायल काय बापू घायल राहिलेली 11 ते नाही, ते जाऊ दे, ते जाऊ दे. मला एक गोष्ट सांगा, वेब कसा वाटला? निखिल वेब कसा वाटला? मला सांगतो, निखिलला म्हणत होतो व्ह्यू कसा वाटला. निखिल म्हणतो वेब कसा वाटला. आपल्यातून नाही, अल्फातून. हे बघा, हा आहे निखिल मोहिते पाटील. हा निखिल मोहिते पाटील आहे. हे इकडं 3 किलोमीटर हत्तीसोड माचीकडे असं बांध दाखवलंय. पाऊस आला, आता झालाय पाऊस चालू मित्रांनो. आई शपथ. वाट मला वाटतं ही आता ज्या तरुण मुलांनी केलेली आहे. हे भाषण तुला कुणी दिलं लिहून? सचिन सरांनी का कुणी, चिकू सरांनी कुणी लिहून दिलं? माझा काय रोल आहे? नितीश सर काय होते? ऑइलिंग झालं नाही का आपलं? ऑइलिंग कंपनी पिस्टन घासतात का आपले? सगळं एक आवाज करतो ह्याचा, टँगो चार्ली मधला. बोला. हा काय म्हणणं? म्हणतो बॅक कॅमेरा असा उलटा दे. कॅमेरा असा उलटा दे ही कुठली काय? व्हिडिओ ची क्लॅरिटी जी आहे ना, हा क्रिएटिव्हिटी. हे हम हे त्या अण्णाला माग बघ अन्य बघ कुठं झालं का व्हिडिओ त्याचा? तुला कुठं सर्दी आली अण्णा? तू का असतेस? सर्दी आली असतेस का? होय सांग की. सर्दी आली म्हणजे काय असतेस? काय विषय आहे का तुमच्या? परनीची बॅट घेतलेली नाहीस तू? बॅट घे, तुझी बॅट दे. नाही बाई, तुझी बॅट दे. तुम्हाला कसं वाटलं? नो कमेंट. तुला कसं वाटतं? कोणती वेब? हा चालते. करा ना मॅम, नाक क्यों फुकारा तू? त्याला नाम बता. गाव कौन सा है? गाव बलिया. इधर क्या करने आए हो तुम? क्या करने के लिए आए? नीट. तुम क्या करने के लिए आए इधर? बोलो ना, क्या करने के लिए आए? थांब की शिव्या देऊ नका, मग सांगितलं ना. वेब देखने के लिए आए हैं. वेब चिरे पर चल रहे, ऊपर तो नहीं, चिरे पे तना है. और यहाँ से थोड़ी दूर के अंतर पे हमारा गांव है. उस गांव में हम बचपन से आते जाते रहते हैं. और उधर किधर तुम पुणे में क्या काम को? हम पुणे में काम को MIDC में काम के लिए है. ओके. दादा दर्शन घेताना मैं कुछ बोलने के मूड में नहीं हूँ भाई. तो एक काम करना, हिंदी की चालू हो गया तू. अभी तू ही बोला हिंदी में व्लॉग करना है अपना. अभी वो वेब देख के देखो, जिनको कुछ काम नहीं है देखो
मुझे रवि का रिव्यू लेना है, रवि का। रवि सर, आपको ओवरऑल एक्सपीरियंस कैसा रहा? आपका ओवरऑल एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा और मुझे बहुत तकलीफ हुई। क्यों आने में। तकलीफ क्यों हुई? क्योंकि तबीयत डाउन थी, क्या डिहाइड्रेट हो गई थी बॉडी। हाँ, इसलिए सिक बहुत तकलीफ हुआ। हाँ। तुम ऐसे बिगड़ काम करने से काम बात क्यों कर रहे हो? देखो मजा ले रहे आपके पीछे से। देखो मजा ले रहा है खान सर मजा ले रहे चांगला आहे, सगळ्यांनी येऊन बघण्यासारखा गड आहे। यातल्या वास्तू, महादेव मंदिर, तलाव, हनुमान दरवाजा, गणेश मंदिर ऑलमोस्ट सगळं बघण्यासारखं आहे। एकदा अवश्य भेट द्या आणि या सह्याद्रीचा आस्वाद घ्या। धन्यवाद। फोटो काढायला बांधणं आणि अजून एक विषय दाखवतो तुम्हाला। इथं बघा काय झालंय, बॅग दिले कार्यकर्ते आमच्या टाकून खाली। अजून तरी याला माहित नाही की आपण बॅग खाली टाकून दिली। मालकाला माहित नाही की बॅग कुठं आहे। लग्नात पण एखाद्याला असं फोटो काढायला कोण थांबत नाही, एवढी बिन काय मिळायची। हाच किती राहा थोडा, हात चांगलं, हात चांगलं। पाऊस चालू झाला मित्रांनो, पाऊस आपण आलाय कसं बघ की। आता आपल्या तिथे इथं दिसत नाही, तिथं पाऊस बघा जोरात आलाय खरं। शेवट सायला एक फोटो काढायचा। ट्रेकर्स आता येणार आहे मजा खरी। आता परिस्थिती बिकट आहे खूप, आता खूप मजा येणार आहे। आता इथनं पुढे ट्रॅकिंग करी मजा, ट्रॅकिंगची करी मजा। बरंच पाऊस झाला आता, खतरनाक व्ह्यू आहे। प्रॉब्लेम असा आहे की चार्जिंग नाही, उतरताना थोडस स्लिपरी होणार आहे आता। खाली पडली बघा मित्रांनो, हे बघा कुठे गेला बघा। आता जस्ट पाऊस गेलेला आहे। पाच वाजले जस्ट संध्याकाळचे, आणि हा किल्ला असा आहे, गड चढायला जाताना म्हणजे उतरल्यासारखं आहे, पण रिटर्न जाताना गड चढावा लागतो। धुकं बघा, धुकं आता इथं डान्स कॉम्पिटिशन आहे आमची। डान्स कॉम्पिटिशन नाही, डान्स होणार आहे, डान्स होणार आहे। बघा कोण कोण आहे। एकच स्टेप करूया, ते सगळे कसे म्हणतात? 4 स्टेप, एक स्टेप करायचं। तुझ्या आवडती स्टेप सांग। कशी कशी? 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 हे चांगलं आहे की निशाणा। नवीन नवीन काय नवीन कोणतं? काय प्रॉब्लेम काय ना कसं स्टेप सांग की, स्टेप सांग। मला गाणं माहिती नाही ती यार मिसळला असं
एक उपयोग नाही एक स्टेप करायची बोलली तुम्ही सांग की तू स्टेप सांगितले की कसे करायच्या एक असं असं दोन करायची सांग स्टेप सांग खाली करायचं व्हिडिओ करायचा वर का 1 2 3 स्टार्ट 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 डांस किया आएगा ही रिहर्सल अरे म्हणून ती रिहर्सल एक दोन तीन चार चालायचं ना आम्ही काय करायचं ठीक आहे सगळ्यात बाहेर का नाही ठिकाणी असं बाहेर पडायचं पुढे यायचं असं करायचं नाही बरोबर आहे बाहेर पडायचं रिहर्सल करणार आहे का तसं नाचत नाही 1 2 3 स्टार्ट 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 चल फास्ट नमस्कार. आता प्रॉब्लेम आपला असा झालाय की गाडी आपली आता खाली राहिली सॉरी राहिली नाही खाली गेली गाडीवाला जवळजवळ 15 किलोमीटर लांब जायचं चालत चकवा म्हणायचं काय म्हणायचं मित्रांनो कमेंट मध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब ड्रायव्हर हात पाहिजे आणि बघा हे खास आम्ही छत्री नाही आमच्याकडे म्हणून छत्री नाही सगळे कसे चालतात बघा आमची छत्री पाटली छत्री नाही म्हणून आम्ही